आरबीआयने पेटीएमला एक नोटीस दिली होती. त्यानुसार पेटीएमच्या ऑपरेशन्सवरती खूप मर्यादा येणार आहे. ही बातमी कदाचित तुम्ही मिस केली असेल. मे बी तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करत नाहीत म्हणून करून टाका. पॅनिक होण्यासारखी गोष्ट आहे का? मे बी नॉट. पण यामुळे कोणाकोणावर काय काय परिणाम होणार आहे हे आज आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिले एक जाणून घेऊया की पेटीएम वॉलेटचं ऑपरेशन तसंच चालू राहणार आहे. आरबीआयने जी नोटीस दिलेली आहे ती पेटीएम बँकला दिलेली आहे. सो तुमचं जर पेटीएम बँकमध्ये अकाउंट असेल तर त्यातनं पैसे जे एक्झिस्टिंग आहेत ते काढायला काही बंधन नाही आहे. 29 फेब्रुवारी नंतर त्याच्यात नवीन पैसे टाकता येणार नाहीत, नवीन पैसे भरता येणार नाहीत. तर त्यामुळे सगळ्यात पहिले असे लोक की ज्यांचं EMI पेटीएम बँकेतनं जाणार आहे, जर पेटीएम बँकेत पैसे असतील तर तुमचं EMI इझिली कट होऊ शकेल. पण जर तुम्ही वेगळ्या बँकेतनं पेटीएमला ट्रान्सफर करत असाल, असा काही प्रकार असेल तर तिथे नवीन क्रेडिटच होणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरं म्हणजे असे लोक की आपला UPI ID बघा, नॉर्मली कसा असतो की kedar123@YBL@OKAxis म्हणजे कुठल्या तरी बँकशी लिंक्ड आहे. पण पेटीएमचे ID खास करून ज्यांचा UPI IDच्या शेवटी @Paytm असं लिहिलेलं आहे त्या सगळ्यांचे UPI IDs बंद होणार आहेत. कारण हे UPI IDs लिंक्ड आहेत पेटीएम बँकेशी. त्यामुळे त्याच्यातनं कुठल्याही प्रकारची ट्रान्झॅक्शन यानंतर होऊ शकणार नाही. तुम्हाला तुमचे UPI IDs बदलून घ्यावे लागतील किंवा वेगळे क्रिएट करावे लागतील, जे ॲपवर करणं इझिली शक्य आहे. वेगळं ॲप वापरायला सुरुवात केली तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखा आहे. तिसरा म्हणजे जो सगळ्यात मोठा वर्ग आहे, ज्यांना सगळ्यात जास्त त्रास होणार आहे, म्हणजे आपला व्यापारी वर्ग. या सगळ्यांकडे पेटीएमचे ते बॉक्सेस आहेत, जे QR कोड लावलेला आहे, त्याच्यावर आपण ते स्कॅन करतो वगैरे. तर हे सगळं पेटीएम बँकशी लिंक्ड आहे. त्यामुळे हे सगळे QR कोड, हे सगळे बॉक्सेस आता फुकट जाणार आहेत, अनलेस अँड अंटिल ते QR कोड पेटीएम स्वतः तुम्हाला बदलून देत नाही. तर एक गोष्ट पेटीएमला करायला लागेल की हे QR कोड बदलून द्यावे लागतील आणि त्यांच्या हातात खूप कमी वेळ आहे, किमान 6 महिने जाऊ शकतात त्या प्रोसेसला. तर व्यापारी वर्गाकडे ह्यासाठी एकच मार्ग असू शकतो, तो म्हणजे फोनपे म्हणा किंवा बजाज आहे, अजून भारत पे आहे. ह्या सगळ्यांचा कुठला साऊंड बॉक्स घ्या, त्यांचा QR कोड घ्या आणि तुमच्या रेग्युलर ट्रान्झॅक्शन तुम्ही त्यावर करू शकता. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांचे फास्टॅग आहेत गाड्यांचे पेटीएमचे, ते बंद पडणार आहे, 100% बंद पडतील. कारण ते पेटीएम बँकेशी लिंक आहेत, तुम्हाला नवीन पैसे ॲड करता येणार नाहीत. सो इट इज बेटर की ते फास्टॅगमधला बॅलन्स जो काय असेल तो फिरून संपवून टाका आणि नवीन बँकेचा एक फास्टॅग घ्या आणि गाडीला लावा. पॅनिक होण्यासारखी गोष्ट नाही, पण एक्झॅक्टली काय आहे हे तुम्हाला कळावं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. व्हॉट्सअप चॅनल जॉईन कराच आणि या व्हिडिओमुळे तुम्हाला मदत मिळाली असेल तर फॉलो करा.